आई राम कुठे आहे का? अरे आण ना आपल्या रूम मध्ये. राम, ए राम. काय बाबा? अरे तुझ्यासाठी गिफ्ट आणले आज. माझ्यासाठी? हो खरंच? हो. बाबा थँक्यू. आजी हे बघ बाबांनी मला मोबाईल आणला. हो, आता तुला कंटाळा येणार नाही आणि आमच्याकडे तू वेळही मागणार नाही. म्हणजे तुम्हाला त्याला द्यायला वेळ नाहीये म्हणून तुम्ही त्याला मोबाईल देणार का? हा, आजकाल सगळ्याच मुलांकडे मोबाईल असतात आई. राम तरी मोठा आहे. रामपेक्षा लहान मुलांकडे सुद्धा मोबाईल आहेत. अरे पण मग त्याला खेळणी द्या, पुस्तकं द्या. तुम्ही मोबाईल का देताय त्याला? आई प्लीज, तुम्ही जुन्या विचारांच्या आहात. जग किती बदलत चाललंय बघा जरा. काही होणार नाही आई त्याला मोबाईल दिल्यावर. उलट तो मोबाईलमध्ये रमून जाईल. म्हणजे त्याला पण कंटाळा येणार नाही आणि तो तुला पण त्रास देणार नाही. काय मी असेल रे थोड्या जुन्या विचारांची, पण मला एवढं तर नक्कीच कळतंय, मोबाईलने मुलं शांत होतात पण जगापासून हळूहळू दूर जातात रे. ए आई, बस झालं तुझं पोथी पुराण. आम्हाला पण कळतं आमच्या मुलाचं भवितव्य. अहो आई, आम्ही दिवसभर कामात असतो. प्रत्येक वेळी त्याच्याकडे लक्ष देत बसायला शक्य नाही आम्हाला. म्हणजे तुम्ही त्याला वेळ देऊ शकत नाही म्हणून तुम्ही त्याला मोबाईल देणार का? हा उपाय शोधला का त्यावर तुम्ही? हा,